Audio Jungle. गोरगरिबांच्या आरोग्य सेवेसाठी शिबिरे आवश्यक. संजय मेश्राम. आरोग्यसेवा आजच्या परिस्थितीत फारच महागडी झालेली आहे, त्यामुळे गोरगरिबांना औषधोपचाराशिवाय जीवन जगावे लागते. त्यासाठी समाजसेवी संस्थांनी शिबिरे आयोजित करून गोरगरिबांची सेवा केली पाहिजे. औषधी एवढी महागडी झाली आहे की गरजू रुग्णांना महागडी औषधी घेणे शक्य नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजयजी मेश्राम यांनी शिबिर प्रसंगी आपले मत व्यक्त केले. संजयजी मेश्राम रुग्ण सहायता कक्ष व रोटरी क्लबच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिर व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी गंगाधर रेवतकर तर अध्यक्षस्थानी उमरेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश पौनीकर होते. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिबिरामध्ये 140 नागरिकांची नेत्र तपासणी तर 76 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात 38 नागरिकांना मोतीबिंदू निघाले. यांना शस्त्रक्रियेसाठी आयोजकातर्फे नागपूरला नेण्यात येऊन त्यांना मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. याप्रसंगी नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर सुचित बागडे, ऑप्टोमेट्रिक्स पूजा सोनटक्के यांनी सेवा उपलब्ध करून दिली. या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून शिवदास कुकडकर, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी उमरेड, गीतांजली नागभीडकर, सभापती पंचायत समिती उमरेड, ज्येष्ठ नेते नथुजी मेश्राम, मधुकरराव लांजेवार, रमेशजी किल्नाके, माजी सभापती तथा सदस्य पंचायत समिती उमरेड, सौ जयश्री देशमुख, सदस्य पंचायत समिती उमरेड, डॉक्टर प्रमोद लाखे, राजहंस देशमुख, जयंत गिरडकर, लक्ष्मण वाढी, सुरेश झुरमुरे, धीरज यादव, सुनीता थुटान इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन केशव रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन शिवदाजी कुकडकर यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुरेश वाघमारे, प्रभाकर बेले, मधुकर कडू, राम वाघमारे, रामकृष्ण जुंधरे, राजेश बनकर, प्रशांत दशमवार, नितीन खेतमारे, अक्षय वाघमारे, रेखीराम बोपचे, धनश्री निखार, योगिता सहारे, अमिता बनकर, मयुरी नारनवरे, रोहिणी नागमोते, निशा सूर्यवंशी इत्यादींनी परिश्रम घेतले. आपण पाहत होते BS4 न्यूज. आपल्या सभोवताली घटना व उपक्रम असल्यास आमचे प्रतिनिधीस कळवा, आम्ही त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.